नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। महाराज की अध्यक्ष आंदोलन आपण 9 तारखेला नियोजित जो ओबीसीचा एक मोर्चा आणि त्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा आणि नियोजन करण्यासाठी बसलेला आपण आपला एक बहुमूल्य वेळ या ठिकाणी समाजासाठी देत आहे आणि आपल्यानंतर आपली जी नवी पिढी आहे त्या पिढीला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे आणि या माध्यमातून आपण ते देण्याचा प्रयत्न करणार। ओबीसी म्हणजे 346 जातीमध्ये विभागलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रापुरती म्हटलं तर, आणि संपूर्ण देशात 3000च्या वर काहीतरी जाती आहे। आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना लिहिलेली आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती घटना आपण अंमलात आलेली आहे आणि त्याच्यावर आपला राज्यकारभार चालू आणि त्या पद्धतीनं 340व्या कलमामुळे ओबीसीना राखीव जागा असावी या संदर्भात उल्लेख आहे आणि त्या दृष्टीने हा राखीव जागा दिलेली आहे आणि अनेक राजे रजवाड्यामध्ये आपला देश विखुरलेला होता आणि या देशाला कुठेतरी एकसंघ करावं आणि या दृष्टीने ती राज्यघटना होती। आणि मग जो समाज या ठिकाणी मागासलेला आहे, ज्याच्यावर पिढ्यानपिढ्या सामाजिक असा अन्याय झालेला आहे, त्याला राखीव जागा घटनेमध्ये दिलेली आहे आणि त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रकार आता होत आहे। ओबीसी मध्ये मराठा समाज आहे, तो येण्याचा प्रयत्न करतो। जो मराठा समाज महाराष्ट्राच्या दृष्टीने बघितला तर सत्ताधारी आहे, अनेक मुख्यमंत्री त्यांचे आहेत, मंत्रिमंडळामध्ये तुमचा अर्थमंत्री असतील, महसूल मंत्री असतील किंवा व्यापार मंत्री असतील, हे सर्व जवळजवळ 95-75% हा मराठा समाजाने व्यापलेला आहे अनेक वर्षापासून। आणि असं असताना मध्यंतरी जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणायचं आणि मग ओबीसी मध्ये जर मराठा समाज आला तर मग 27% जे आरक्षण आहे या आरक्षणाचा फटका आपल्याला बसणार, कारण मराठा समाज हा मोठ्या संख्येने प्रशासनामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे आणि ओबीसीच्या एकूण जागा राखीव जागा आहेत 27 आणि त्याच्यातल्या भटक्या विमुक्त जमाती वगैरे मिळून 19% आपल्याला आरक्षण राहिलेलं आहे आणि त्या आरक्षणामध्ये जर मराठा समाज आला तर आपल्याला जागा किती मिळणार हा एक प्रश्न आहे। म्हणजे जो समाज सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे तो ज्या ओबीसी मध्ये आहे आणि त्या मंडल कमिशन मध्ये हा समाज त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। असं असताना या समाजामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज येऊन त्यांच्या राजकीय जागा देखील घेण्याची शक्यता आहे। म्हणजे 27% आरक्षणामध्ये ओबीसी म्हणून आपण सरपंच, नगरसेवक, महापौर जे काही निवडून जातो आणि जर मराठा समाज याच्यामध्ये आला तर ते पण तुम्हाला जागा मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आता लढायचं आहे, कारण शासन संपूर्ण मराठा समाजाच्या हातात आहे, उच्चवर्गीयांच्या हातात आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे आरक्षणच संपवायचं। म्हणजे SC, ST, OBC हे जे आरक्षण आहे हे पण संपवायचं आहे, त्यासाठी वर्गीकरणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे प्रत्येक जाती, मग कुठल्या जात किती पुढारलेली काय असं तोडायचं काम चाललेलं आहे आणि त्यामुळं आता प्रत्येक समाज अस्वस्थ आहे। आताची लोकशाही बघताय आपण, संपूर्ण भांडवलशाही लोकशाही चाललेली आहे। सर्व भांडवलदारांना या ठिकाणी जागा जमिनी दिल्या जातात, उद्योग क्षेत्रामध्ये सर्व त्यांचंच आहे आणि मागासवर्गीय ओबीसीला अजून समजलं नव्हतं ओबीसी म्हणजे काय। या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आता ओबीसी देखील जागृत झालेला आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणामध्ये बहुसंख्य कोकणी कुणबी समाज आहे, तो मंत्रिमंडळामध्ये आपला प्रतिनिधित्व आहे का? आपले आमदार किती आहेत, आपले खासदार किती आहेत, याच्यावर उच्चवर्गीय मराठ्यांचंच वजन आहे आणि ते निवडून गेले आणि तेच मंत्री होणार, तेच करणार आणि हा कुठेतरी हा जो काही विषमता आहे आणि ती विषमता आता आपल्याला कुठेतरी दूर करायची आहे आणि म्हणून आपण या माध्यमातून एकत्र येतो आहोत आणि हा जो मोर्चा हा कुणबी उन्नती मंडळ
मुंबईचा आहे आणि 1920 साली त्या मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळाच्या माध्यमातून तो मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या जाती ज्या आहेत म्हणजे 346 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आगरी आहे, कुणबी आहे, माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे आणि 12 बलुतेदार आणि 12 अलुतेदार म्हणजे सुतार, लोहार, कुंभार अशा अनेक जाती आहेत. ह्या जातींना आता वाटायला लागलाय का आपला कुठे ते आरक्षणावर गदा यायला लागलेले आहे आणि आपण जर एकत्र आलो नाही आणि जातीमध्ये जर विभागलो तर उच्चवर्गीय लोक आपल्याला खाऊन टाकतील. जी समाज व्यवस्था ब्रिटिशांनी तोडलेली आहे किंवा राजघटनेनंतर आपण तोडून टाकलेली आहे आणि कुठेतरी प्रगतीच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. असं असताना गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये अराजकतेची स्थिती झालेली आहे. कुठे हिंदू मुस्लिम वाद, कुठे जातीयवाद असं चाललेलं आहे. महागाई वाढलेली आहे. महागाई एवढी झालेली आहे की सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. तसंच उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. म्हणजे पूर्वी उद्योगधंद्याच्या माध्यमातून कुटुंब कसं तरी चालायचं, पण या राखीव जागा संपल्यानंतर नोकरीची जबाबदारी सरकारने टाळलेली आहे. तशातच जी गावं आहेत, मग आग्र्यांची, कुणब्यांची, कोळ्यांची, ही गावं देखील MMRD मध्ये म्हणा, MIDCचे म्हणा, सिडकोमध्ये म्हणा, सेजमध्ये म्हणा, ही जागा ॲक्वायर करून ते धनदांडगे लोकांना, अडाणी अंबानीसारख्या लोकांना देण्याचा प्रयत्न चालू आहे. मग भविष्यामध्ये ग्लोबल इंडियाच्या नावाखाली, डिजिटल इंडियाच्या नावाखाली जे मूळ इथले आहेत, आगरी, कोळी, कुणबी, 12 बलुतेदार, अलुतेदार, OBC यांच्यावरच अन्याय चाललेला आहे. 15% लोकांसाठी किंवा 5% लोकांसाठी 85% समाज वेठीस धरला जातो आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना दाखवायचं आहे की आता आम्ही संघटित आहोत, कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाहोत आणि आमची प्रगती आम्ही करणार आहोत. आता आपल्याला या गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे, आपले हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत आणि ते मिळवण्यासाठी संघटित मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला कुठे भांडणं करायची नाहीत. आपण लोकशाहीच्या मार्गाने एकत्र जमायचं आहे, दिलेल्या ठिकाणी जायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचा आहे आणि आपले जे काही नेते आहेत ते नेते आपल्या समस्या त्या ठिकाणी ठेवतील आणि त्या दृष्टीनं आपल्याला भागाभागामध्ये म्हणजे ठाणा जिल्हा विशेष करून OBCचा जिल्हा आहे आणि असं असताना हा कुठेतरी संघटित नाही आणि हा कुठेतरी संघटित राहण्याच्या दृष्टिकोनातनं मुंबईहून पण त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, ठाणे जिल्ह्यातली जे गावोगावामध्ये फिरा आणि समाज संघटित करा आणि त्या दृष्टीने आजची नियोजन सभा आहे. 9 तारखेचा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच्या याच्याने येऊ शकता. तुम्ही जे रेल्वेच्या जवळ आहेत त्यांनी तिकडून जाऊ शकता. काही बसेसची पण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्या ठिकाणी बसेस असतील, ज्यांना शक्य आहे त्यांनी बसेसमध्ये जा आणि 9 तारखेचा मोर्चा हा आपण यशस्वी करा अशी एक अपेक्षा आहे. आणि कुणबी समाज असो, आगरी समाज असो, कोळी समाज असो, जो आपला आहे त्यांनी आपले बॅनर घ्या आणि ते बॅनर त्या दिवशी दिसले पाहिजे. कारण असं नको व्हायला OBC मध्ये एकच जात आहे. आता पूर्वी जातीमध्ये आपण विभागल्याचा फायदा उच्चवर्गीय मराठा समाजाने घेतला, उच्चवर्गीय शासक कर्ते जमातीने घेतला. आता या गोष्टीला आपल्याला कुठेतरी छेद द्यायचा आहे आणि सर्व समाज एकत्र करायचा आहे आणि हा मोर्चा यशस्वी करायचा आहे. गुरुवारी 9 तारखेला आझाद मैदानावर आपलं पूर्वी OBCचं जे आंदोलन होतंय त्या आंदोलनाच्या माध्यमातून सभा होत आहे आणि या सभेला उपस्थित असलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो. मराठा समाज लाखोच्या संख्येने एकत्र येतो. गेली 20 वर्ष झाली ती लोक आंदोलन करतात आणि त्यांनी केलेली मागणी ही बेकायदेशीर आहे, पुरेपूर बेकायदेशीर आहे. तिला कुठल्याही घटनेचा आधार नाहीये आणि बेकायदेशीर मागणी करून ते OBC मध्ये घुसखोरी करतात. त्याचं कारण म्हणजे ते संख्या दाखवतात, ते सरकारवर दबाव आणतात आणि आम्ही संख्या दाखवत नाही, आम्ही सरकारवर दबाव आणत नाही म्हणून आमचा हक्क सुद्धा आम्ही आजपर्यंत मिळवलेला नाही. म्हणजे 1950 ला SC आणि ST च्या आरक्षणाची गाडी सुटते आणि OBCच्या आरक्षणाची गाडी 1992 ला सुटते. 42 वर्ष आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. त्याच्यानंतर जेव्हा 90 ला मंडळ आयोग लागू केला, हा मंडळ आयोग सुद्धा पाठीचा 2% लागू आहे. 98% मंडळ आयोग बाकी अजून लागू होण्याचा. त्याच्यामध्ये प्रमुख 2 शिफारसी अशा आहेत की खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा OBCला आरक्षण मिळालं पाहिजे
आणि दुसरी म्हणजे खासदार आणि आमदारकीला सुद्धा, लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे मंडळ आहे सुद्धा अजून पुरेपूर लागू नाही. ही एक मोठी खंत आहे. आणि मुळात आता ते मुखातून साहेबांनी सांगितलं की यांना आरक्षण संपवायचं आहे. कारण जर यांना मंडल आयोगाने मागास ठरवलं नाही, रेणके आयोगाने मागास ठरवलं नाही, बापट आयोगाने मागास ठरवलं नाही, तरी यांना आरक्षण कसं दिलं जातं? याचा अर्थ जेव्हा बहुसंख्य असलेला प्रगत समाज मागास समाजामध्ये येतो तेव्हा आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. खरंच गंभीर प्रश्न आहे हा. आपण भले आज संख्येने 50-60 लोक असू, पण प्रत्येकाने किमान 50-50 लोक जरी बोलवली, आमंत्रित केली, तरी चांगली संख्या ठाणे जिल्ह्यातून तिथं जाऊ शकते. म्हणून तुर्तास एवढंच सांगेन की ही जी वेळ आहे ही सध्या खूप गंभीर आहे. जर आज आपण लढा दिला नाही तर मागे 58 लाख आल्यात, अजून 80 लाख येतील आणि ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. एवढं समजून जा. येणारी पुढची पिढी एवढेच बोलेल की बाबा आमच्या ताटातलं जेव्हा हिसकावून घेत होतं ना तेव्हा तुम्ही झोपले होते का? ही वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे. ताटपणे सांगता आलं पाहिजे की बाबा जेव्हा आमच्यावर अन्याय होत होता, जेव्हा तुमच्या ताटातला हिसकावून होतं तेव्हा मी तिथं लढा देत होतो. हे आपण ठामपणे सांगता आलं पाहिजे. एवढंच म्हणतो. 9 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मला त्या आयोगाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सगळ्या दिवाळीतील एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी ओबीसी करता बरं का, ओबीसी करता 1990 पासून खासदार असताना दिल्लीमध्ये बैठका घेतल्या, आपल्या हक्कांसाठी लढले, ओबीसीसाठी, आदिवासीसाठी नाही बरं का, ओबीसीसाठी. दिबा पाटीलचं हे राष्ट्रीय नेतृत्व असलेलं असे व्यक्तिमत्व आहे. पण अशा राष्ट्रीय नेतृत्वाला जेव्हा माझा समाज पुढे येऊन तिथे फक्त नाव मागतोय, नाव. जमीन कोणाच्या? संपूर्ण तिथल्या आग्र्यांच्या. त्या गेल्या कोणाला? अदानीला गेल्या. अदानीने 90% त्याच्यावर ताबा, 90%, 100% म्हणाला. सगळं आपलं. आपण काय नुसतं मागतोय? काय मागतोय? नुसतं नाव मागतोय, नाव. कोणासाठी? कोण असं व्यक्तिमत्व? नुसतं आग्रे म्हणून नाही, तर त्याचं राष्ट्रीय पदवीपर्यंत त्यांचं कार्य आहे. अशा व्यक्तीचं नाव मागतो तरी देत नाही, आंदोलन करून सुद्धा देत नाही. का देत नाही? कारण आमच्यामध्ये मनुस्मृती आहे. आम्ही श्रेष्ठ, आमचे श्रेष्ठ, तुम्ही आमचे गुलाम. आम्ही म्हणू तेच तुम्हाला करावं लागेल. रस्त्यावर उतरलो नाही तर आपला लढा आपला यशस्वी करता येणार नाही. कोण आहे जरांगे? जरांगेचं एकट्याचं नेतृत्व नव्हतं. त्याच्यामध्ये ते 60 मोर्चे काढले आणि 60 मोर्चामध्ये त्याचा मराठा समाज त्यांच्या बरोबर होता म्हणून त्याला यशस्वी झाले. आपण त्याची काळजी घ्यायची नाही. आपला उद्याचा लढा आपण सुरू करतोय तर आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. जर आपल्या अस्तित्व टिकवायचे असेल तर तुम्ही साऱ्या बगडी बंधू ज्या ठिकाणी उद्या 9 ऑक्टोबरला आला नाही तर आपला पुढचा लढा धरता येणार नाही आहे. मी तुम्हाला जाणीव करून देतोय. हा जो लढा आहे तो मराठा आणि कुणबीचा लढा नाही आहे. असेल का त्यांच्यामुळे द्यायचं असेल तर त्या खुशाल द्या, पण कुणब्याच्या ताटातून देता कामा नाही. हा लढा आपण तर कुणब्याच्या आपल्या ताटामध्ये जेव्हा आपण डिस्काउंट घेत आहे त्याच्यासाठी आपण हा लढा उभा आहे. हा लढा आपण त्याच्यासाठी उभा आहे. अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीने ह्या राज्य सरकारने 70 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही शासनाने असा निर्णय घेतला नव्हता. तो आज निर्णय घेतला गेलाय. त्याची कारण अनेक असू शकते. एक प्रगत समाजात निर्माण करून, कायद्याला बाजूला ठेवून, कायद्याचा भंग करून आज हे ओबीसीच्या ताटाबद्दल आणि विशेषतः कुणबी समाजामुळे हे केलंय. 7 तारखेला आम्ही निवेदन केलं तर 7 तारखेला कुठे वंजारा समाजात पूर्ण मोर्चा आहे म्हणजे तुम्ही 7 तारीख घेऊन जा. मग 8 तारखेला पण म्हणजे पोलीस कमिशनरने आपला 9 तारखेला तारीख दिली होती आणि पुन्हा सगळ्यांना नोटीस काढली किंवा परवानगी नाकारतात. पुन्हा आम्ही सकाळी गेलो. आज तिकडे त्या ठिकाणी गेलेली मंडळी आपली अध्यक्ष नवगणे साहेबांचा खंडून कणकराचं आपण नेतृत्व मिळालेलं आहे. आज काल तरी आम्हाला सांगतायत की तुमचा मोर्चा 10 तारखेला घ्या. आम्ही सहजपणे म्हणाला 10 तारखेला घेतो. आम्हाला देऊन देत आहे का? मोर्चाला कुठल्या वेळेला पोलीस परमिशन देत नाही आहे. परमिशन देत नाही आहे. मग काय आम्ही तुम्हाला 15 दिवसापूर्वी अपेक्षा दिलेला आहे
तुमच्या सोयीनुसार आम्ही तारीख 9 केलेली आहे आणि तुम्ही सांगता आम्हाला 9 ते 10 तारखेला मोर्चा कदापि शक्य नाही आहे. आम्ही लोकांकडे हा मोर्चाचा मी आमच्या लोकांना लहान पेटवलेला आहे आणि जर तुम्ही सांगत असा मोर्चा आणि तुम्ही 9 तारखेला आम्ही शक्य नाही आहे आणि मग परत आम्ही मोर्चाला बंदी करतो. तुमचा मोर्चा अडवत आहे, ठीक आहे, पण आम्हाला आझाद मैदानाला प्रवेश करू दिला नाही. आमची जी ग्रामीण भागामध्ये मुंबई येत असेल तर सगळ्या रस्ता गोवा रस्ता बंद करून त्याच्याजवळ सरकारचे असेल पोलिसांचे असेल मग म्हणाले तुम्हाला आम्ही मोर्चे परमिशन देतो. कल्याणला 26 सप्टेंबर रोजी पहिली संपूर्ण जिल्ह्याची नियोजन सभा झाली आणि त्या सभेत आगरी, माळी, भंडारी, नाभिक, तसेच सुतार, लोहार, कुणबी अशा विविध समाजाच्या म्हणजे सर्व समाजांच्या संघटना त्याच्या अंतर येणाऱ्या विविध ओबीसीच्या संघटना त्या ठिकाणी उपस्थित होत्या. जवळजवळ 55 ते 60 माणसं त्यावेळी पहिल्या सभेला अगदी 2 दिवसाच्या नोटीसमध्ये जमा झाली होती आणि त्याच वेळी ठरलं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी सभा घ्यायच्या, जागृती करायची, कारण हा जो मोर्चा आहे अस्मितेचा मोर्चा आहे. जर याच्यावरून एक एवढा लांबून जर पब्लिक इथे मुंबईत येऊन जर रस्ते बंद करत असतील तर हा इथला समाज सक्षम समाज का त्यात नसावा आणि त्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात मुरबाड असेल, शहापूर आहे, उल्हासनगर, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, नवी मुंबई आहे, ठाणा आहे, सगळीकडे सभा झाल्या आणि आजची शेवटची सभा आहे ही सांगता सभा आहे. या सभेत कसं नियोजन असेल याचं आपल्याला सर्व हे करता येईल, परंतु त्यापूर्वी मी आता थोडं सांगू इच्छितो की हे जर वारंवार हे असं जर सरकार घुसखोरी करत असेल आणि आपण जर सुस्त राहिलो तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आपली 40 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. नाही म्हटलं तरी आपल्या बरेचसे लोक नाही तर माझ्या पुढच्या पिढीला काय करू काय सांगू तुम्हाला. हे पण आपल्यासाठी ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त राखायचं आहे, आपण तर कोणाला हिरावून घेत नाही. आज बरोबर कौतुक वाटेल बाळाला घेऊन आलेत नाही अशाच प्रकारच्या हिरकण्या आहेत आणि काही ठिकाणी काम करतात. सर्वांनी आपल्याला त्या ठिकाणी जायचं, स्वतःची चांगली सभोवती काय मिळेल न मिळेल याचं वाद करू नका आणि मिळेल किंवा नाही मिळेल याचं काहीच फिकीर करू नका. एक दिवस प्रत्येकाने रजा घ्यावी, नोकरीला त्यांनी जे निवृत्त आहे त्यांनी सुद्धा त्यात सहभाग घ्यावा की आपला एक दिवस यासाठी द्यायचा. कारण कायदा हा प्रत्येक जण देतो. तुम्हाला माहितीच आहे की 10वी झाला का तो धावतो सर्टिफिकेट घ्यायला, माझं ऑफिस दाखला कुठे कसं होईल ते. आणि त्यातून ज्या कोणी संघटना आहेत त्या संघटनांनी आपल्या स्वतःचा बॅनर घेऊन जा किंवा आपल्या संघटनेमध्ये एखाद्या ज्याला बोलायचं असेल त्या ठिकाणी त्याला संधी मिळेल, त्याचे नावं तुम्ही माझ्याकडे द्या, कुणाला ते ओबीसी फिरू जाणार नाही. हा महिलांनी काळजी करायचं नाही. महिलांसाठी सगळी सुरक्षा साहेबांनी आश्वासन दिलेले आपल्याला आणि सर्व प्रकारची व्यवस्था होईल. डुबे साहेब बरोबर ना, महिलांची सुरक्षा आपला पहिला कटाक्ष असेल. हे पाहत तुम्ही जर ओबीसीचं पूर्ण प्रतिनिधित्व पोस्ट असतील आणि 54% जर कलेक्टर आपले बसले तर सत्ता कोणाची. ज्यावेळी आपण जेवायला बसतो ना त्यावेळी वाढपी आपल्या गेल्या पाहतो प्रमोद बरोबर ना की 2 गुलाबजाम आपल्याकडे जास्त काय केली. आपण कोणत्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिला काय बघतो की आपला माणूस कोण बसलेला आहे. मग हे वाढपी कोण बसले पाहिजे. एखादा वलय ओबीसी एक सुटीचा, ओबीसी एक सुटीचा.